कोर्टात सुरू असलेली केस मागे घ्यावी या कारणातून दिनांक 27 डिसेंबर रोजी सनफार्मा चौकात 4 चाकी वाहन अडवून बंदूक आणि कोयत्यानं वाहनाची तोडफोड करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। या प्रकरणी स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांनी या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केलाय। परंतु पोलिसांकडून हल्लेखोरांवर ठोस कारवाई होत नसल्यानं जीवितास धोका निर्माण झाला असल्याचं योगेश गलांडे यांनी म्हटलंय। माझ्या गाडीवरती एक टोळक्याने हल्ला केला। त्याच्यामध्ये चिरंजीव गाडवे हा गाडी चालवला होता व त्याच्या संग एक 4 इसम जे होते ते अनोळखी होते। प्रत्येकाच्या हातात कोयते होते। कोयत्याने त्यांनी माझ्या गाडीकडे धाव घेतली। तर गाडीमध्ये असणारा चिरंजीव गाडवे यांनी त्याच्या गाडीची ड्रायव्हिंग सीटची काच खाली करून माझ्यावर बंदूक रोखली आणि बंदूक रोखली म्हणले आता काय तुला सोडणार नाही, तुझं जे लई काय जे चाललंय हे सगळं संपवण्याचं काम आम्ही करणार, तुला आता कुठं पळ काही कर पण तुला काय सोडणार नाही। मग असं झाल्यानंतर आम्ही तिथनं MIDC पोलीस स्टेशनला धाव घेतली। नगरचे SP साहेब यांना एक निवेदन दिलं, MIDC पोलीस स्टेशनला देखील एक अर्ज दिला आहे। तसेच आपले राज्याचे गृहमंत्री, राज्य गृहमंत्री, नाशिक चे पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस अधीक्षक यांना सगळ्यांना तो अर्ज पाठवला आहे आणि मी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा ठेवणार आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून हा सगळा याच्यावरती काय नेमकं त्यांचा हेतू कुठला आहे मला मारण्याचा, ते हेतू काय आहे ते समजण्यात यावं की याचा जो काय आहे छडा जे पोलिसांनी लवकरात लवकर लावून याच्यातनं मला त्यांनी संरक्षण द्यावे, मी एवढीच नम्र विनंती करतो। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।